आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया यशाया 30:18. तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहितो, तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचवला जाईल. कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे. जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहे. तर परमेश्वर काय करतो की परमेश्वर वाट पाहतो की तो आपल्यावर काय करायला पाहिजे, दया करायला पाहिजे. आणि परमेश्वर काय आहे, आपला परमेश्वर न्यायी देव आहे. आणि परमेश्वर काय करतो, आपल्याला परमेश्वर आशीष करायला परमेश्वराची इच्छा आहे. तर जो परमेश्वर आपल्यावर दया करायची वाट पाहतो, जो विलंबने परमेश्वर जो आपल्यावर क्रोध करतो. इथं आपण बघू शकतो की इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये की ते काय करतात, पाप करतात. आणि जेव्हा कधी ते परमेश्वराला त्यांच्या दुःखाच्या क्षणी परमेश्वराला ओरडतात, परमेश्वराला हाक मारतात, तेव्हा परमेश्वर काय करतो, त्यांच्यावर दया करतो. करुणामय परमेश्वर म्हणून दया करतो. जसं वचनात लिहिलंय, परमेश्वर विलंबाने क्रोध करून करुणा करतो, अनुग्रह करतो. तसाच परमेश्वर तो आपली वाट पाहतोय, तर आपल्यावर दया करतोय. तर आपण पण त्याच्याजवळ येऊन आपण केलेल्या चुकांना परमेश्वरासमोर काय करायला पाहिजे, अंगीकार करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे. कारण की आपला परमेश्वर न्यायी परमेश्वर, तो खरा न्याय करतो. मनुष्य जसा न्याय करतो तसा तो न्याय करत नाही. म्हणून आपण परमेश्वराच्या ह्याच्यामध्ये जर निर्दोष असायला पाहिजे, जर निष्पाप असायला पाहिजे, तर आपण आपल्या चुकांना परमेश्वरासमोर स्वीकारून आपल्या चुकांना सोडून आपण परमेश्वराच्या मार्गात चाललं पाहिजे. तेव्हा तो आपल्यावर दया करेल आणि त्याच्या आशीर्वादांना आपल्या जीवनामध्ये तो देईल, प्रकट करेल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुझं धन्यवाद करतो. परमेश्वर, तुझ्या दयेसाठी तू वाट पाहतो परमेश्वर, की जो कोणी तुझ्या जवळ येईल तू त्यांचा उद्धार करेल. म्हणून परमेश्वर तुला धन्यवाद करतो. या वचनाने प्रत्येकाला तू आशीष कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.